हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण राधा कृष्ण हरे पुंडलिकावरदे हरी हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर महाराज सच्चिदानंद श्रीपाद श्रीपाद बाबा बाबा महाराज की जय. सच्चिदानंद रामदास बाबा महाराज महाराज की जय. नारायण बाबा रोहिदास बाबा महाराज की जय नाना बाबा महाराज की जय सब संतान की जय 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 रघुवीर समर्थ गुरु तेथे ज्ञान गुरु तेथे ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान अति जैसे. कारण आज गुरूंचा पुण्यस्मरणाचा विषय दिवस आहे, त्याच्यामुळे गुरूंबद्दलच बोललं पाहिजे. जसा जसा विषय असेल त्याच्याबद्दल किंवा आपला मनोगत, आपला जो अनुभव आहे तो मांडायचा इथून. प्रवचन म्हणजे काय, आपला अनुभव सांगायचा आहे. अनुभव काय सांगायचा, देवाचं सांगायचं आहे. बाकी भरपूर अनुभव होते आपल्याला व्यवहाराचे, संपणारे रात्रभर आपण अखंड आयुष्यभर सांगत राहिलो. देवाचा अनुभव सांगायचा आहे, हा आपण करून घ्यायचा आणि लोकांना सांगायचा देवाचा अनुभव. त्याला अनुभव म्हणतात. अनुभव बाकीचे, खरा अनुभव देवाचा पाहिजे. किती वर्ष झाली काय लोकांना, 90 वर्षे झाली, 95 झाली, म्हणजे वयाचं पण देवाचा अनुभव नाही. मार्गात असताना आम्ही समोर विचारतो कीर्तनातून, बाबा तुमचं वय किती? तो 95. मग तुम्ही माल कधी घातली, या मार्गात कधी आले? मग तो लहानपणापासून. देवाचा अनुभव आला बाबा? नाही म्हणतं. मग नाना शास्त्र पठे लोको नाना दैवत पूजनम परी आत्मा ज्ञानाविन पार्थ सर्व कर्म निरर्थक. कुठेही जा तुम्ही आत्म्याचाच विषय येणार. आत्मा म्हणजेच देव, आणि देवाचा अनुभव, आत्म्याचा अनुभव म्हणजे देवाचा अनुभव आहे ना. कुठे जा तुम्ही, 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण 14 विद्या 64 करा, एका हरीचेच गुण गातात. हरी म्हणजे कोण परत, असे प्रश्न आहेत उलट सुलट. हरी म्हणजे कोण? भागवत मध्ये एकनाथ महाराज म्हणतात, आत्मा परमप्रिय हरी त्याच्या नाम कीर्तीचा हर्ष भारी नित्य नवी आवड सभाये अंतरी हरी. आत्मा परमप्रिय हरी सांगल्या. माऊली म्हणतात एक हरी आत्मा. हा विषय मेन म्हणजे मुख्य हा विषय. देव म्हणजे कोण? देव म्हणजे 33 कोटी देव, देवांचे 33 कोटी आहेत. देव एकच आहे. म्हणतो त्यांचं एक यांचं एक, आपला का अनक, आपला अलग का? आपला पण एकच आहे. आपला कोणता देव आहे? सबका आत्मा एक आहे. साईबाबा सबका मालिक, त्यालाच मालिक म्हटलेले आहे. सबका आत्मा एक आहे, असा विषय. म्हणून गुरु तेथे ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान अति जैसे. गुरुच्या ठिकाणी आत्म्याचं ज्ञान आहे आणि गुरुना शरण गेलो. गुरु म्हणजे गुरु, सद्गुरु, महागुरु, जगद्गुरु, एकच गुरुला पदवी दिली. मग तुम्ही त्याच्यामध्ये वाद करा, भेद करा, एकच देव म्हणजे एकच. त्याचे अनेक रूपांतर आहेत. मग याचे असे वाद चाललेले आहे. कोणाचे शास्त्रवाद आहे, कोणाचे दैवीवाद आहे, कोणाचे शून्यवाद आहेत, कोणाचे आजादवाद आहेत. बरेच प्रकारचे वाद सर्व भागवतमध्ये सांगितलेलं लाईन मध्ये. किती प्रकारचे वाद चाललेले आहेत. आजादवाद म्हणजे सगळ्याचं खंडन केलं शंकराचार्याने, आद्य गुरु शंकराचार्य. हे काही आहेच नाही, एकच फक्त देव. मूर्त्या बिर्त्या सर्व खंडन केले. आजादवाद तर माऊलीने केलेले आहे. माऊली म्हणतात अव्यक्त निराकार नाही ज्या आकार आणि जेथून चराचर हरीशी परत आली, अशी परंपरा आली. त्या परंपरेगत आपल्याकडे तो विषय आलेला आहे, जसा आहे तसा. सांगण्याचं तात्पर्य, मी पहिला स्वाध्यायमध्ये जायचो, नाथपंथात गेलो, पण मला काही हा अनुभव येत नव्हता. वाचन पाठन तर भरपूर होता, देवाचा अनुभव नव्हता. आणि जेव्हा आनंद संप्रदायामध्ये आलो तेव्हा देवाचा अनुभव आला. कधी? जेव्हा साधू बोध झाला तो न नुरोनिया ठेला आणि ठाईच मुरला अनुभव. जशा पद्धतीने कापुराच्या वाते उजळल्या ज्योती ठाईच समाप्ती झाली जैशी. तिथे काही उरतच नाही. कापूर तुम्ही एवढा लावला ढिगारभर, त्याची राख शिल्लक राहत नाही. तसा श्रीपाद बाबा नानाबाबाने आपल्याला करून ठेवलेले. बघा श्रीपाद बाबांचा संपर्क माझा 8 वर्ष आला, 98 पर्यंत, अंत्यविधी पर्यंत संपर्क आला आणि भरपूर आला. म्हणजे असे बाबांच्या जवळ बसायचो आम्ही. जवळ बसून विचारायचो, बाबा हे कसं ते कसं, प्रवचनाला कोणती ओवी घ्यायची. बाबांनी सरळ सोपे सांगितले, नवीन माणसाला अश्रधाना पुरुषा धर्मशास्त्र परम तप अप्राप्यमा निवर्तन ते मृत्यू संसार मध्ये, याच्यातल्या ओव्या घ्यायच्या. पाये पा एकदम सोपं, ज्याला शिकायचं आहे. मग आम्ही शिकवणी कुठून दिली? पहिला ओम नमोजी अध्याय, इथून सुरुवात.
नवीन माणसाला त्या दोन ओव्या आल्या ना की सगळं त्याच्यामध्ये सांगितलेलं कोणाला, ज्याला समजतं कळतं त्याला. दोन ओव्या ज्या आहेत ज्ञानेश्वरीच्या सुरुवात, ओम नमोजे आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. आत्मरूपाला म्हटले देवा तूची गणेशू सकल मती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी. आहे ना अखंड ज्ञानेश्वरी, अखंड परमर्थ, अखंड गीता भागवत सर्व त्याच्यामध्ये आहेत. कशामध्ये आहे? आत्मरूप गणेश. हा. आणि तो कुठे आहे? आपल्या जवळ आहे. परत देव कुठे आहे? आपल्या जवळ आहे. आपण शोधतो कुठं? बाहेर. असे हजारो पुरावे दिले. तुकाराम म्हणा तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी आणि चिवडोनी नाश केला तुझ्या घरच्यांनी. घरचे म्हणजे बाहेरचे पण आणि आतले पण, दोन्ही मिळून आले. पण जास्त करून आतली जे आहेत षडविकार, काम क्रोध मद मस्त दंभ अहंकार, हे सगळं माणसाचा चिवडून चिवडून नाश करत. जसे उंदीर असतात नाही का, एखादा आपला भाताचा कोटार असतं त्याला फार पोखरून टाकतात, काय ठेवत नुसती साले राहतात. असं ते विकार म्हणजे काही सामान्य नाही, ते पण अनादिच कालचे आहेत, ते पण निर्विकल्प आहेत. ते कुठे जात नाही कुठून येत नाही, फक्त त्यांच्यावर मात करायची, संयम ठेवायचा आहे. त्यांच्यावर मात करायची. कशाने मात होईल? तुम्हाला दिलेलं नाम आहे त्या नामाच्या चिंतनाने मात होईल, बाकी कशानेच होणार नाही. तुम्ही नामाचं चिंतन केलं की सर्व मग विघ्न फलती 12 वाटा. नामाच्या चिंतने विघ्न फलती 12 वाटाहून चिंतन करायला कोणी मागेतच नाही, घरात पण नाही, इथे पण नाही, सत्संगात नाही, कुठेच नाही. बघा चिंतन करून, जो चिंतन करतो त्याचे डोळे बंद असतात. चिंतन डोळे बंद करून ठेवायचे. उघड्या डोळ्याने चिंतन करता येतं पण होत नाही, कारण उघड्या डोळ्याने दृष्टी गेली की तसं त्याच्याबरोबर मन पण जातं, मन गेलं की शरीर पण जातं. म्हणून कबीर महाराज म्हणतात, मन जाता है तो जाने दो मत जाने दो शरीर कै गए दास कबीर. असा विषय. तर नानांचा संपर्क तेव्हापासून आला, किती 90 सालापासून, किती आतापर्यंत आला, म्हणजे 30 वर्षापर्यंत. जेव्हा श्रीपाद बाबांकडनं आम्हाला हा उपदेश झाला तेव्हा पहिला नाना कुठे राहतात माहित नव्हतं. कोपरला गेलो, नुसतं विचारित नाना कुठे नाना कुठे. सांगितलं एकाने, आमच्या गावातला शांताराम मूर्ती इथे राहतात. गेलो, दर्शन घेतलं, नानांचा भेट घेतली. आणि जेव्हापासून अनुग्रह झाला मला तेव्हापासून गप्पच बसलो नाही. का? शक्तीच जागृत झाली, ती शक्तीच काम करायला लागली, आपण काहीच नाही. तिला बोलतात कुंडलिनी शक्ती. ही एकदा जागृत झाली की तीच सर्व करतो. आता सुद्धा तिचंच काम चालू आहे. मला काही येत नाही, मी काही करत नाही. तिची शक्ती जागृती एकदा बोलायला लागली की कमीच परत नाही. तिथून म्हणजे भागवत मध्ये सांगितले की ती गर्ल वक्त, गर्ल म्हणजे ज्ञान, आणि एकदा ज्ञान झालं की त्याला कमीच परत नाही. आता तुम्ही जेवढं पर्यंत बसेल तेवढं पण इथून चालू राहणार. अशी पॉवर आहे त्याच्यामध्ये. कशामध्ये? एका हरिनामामध्ये. हरिनामाच्या सायाने ती जागृत होतो, बाकी कशाने होत नाही. झाली तर उलटीच उलटी. बघा योगी लोक जपी तपी जे करतात तिला जागृत ना, खाली डोकावर तांगड्या. ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेलं आहे. ज्ञानेश्वरीमध्ये हे त्यांच्या पूर्वीजन्मीचे भोग भोगतात. सरळ सांगितलेलं. दाढ्या वाढवतात, जेटा वाढवतात, इकडे जातात, उलटे सुलटे बसून जातात. पूर्वी जन्मीचे भोग, आणि आपण सुद्धा पूर्वी जन्मीचेच भोग भोगतो, है ना. आणि आता आलेलं भोग म्हणून संचित बरोबर घेऊन येतं. आता ही जी शिकवण आहे आपल्याला, आपले सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा यांनी जसंच्या तसंच आपल्याला विषय सांगितला. आम्ही पण जसा आहे तसाच सांगतो, काहीच ठेवत नाही. कशाला ठेवायचं आपलं? म्हणजे आपल्याला जसं समजले तसंच. जर आपण हातचा राखून ठेवला तर तो भ्रमात राहतो सामनेवाला. काही लोक भ्रमात ठेवतात, स्वतःच भ्रमिष्ठ राहतात, दुसऱ्याला भ्रमण. म्हणून बाबा सांगायचे काय, हे ऐकणारे बघा, बाबांचा विषय घेतला की कसा एकदम आपल्याला आनंद वाटतो ऐकणाऱ्याला, सांगणाऱ्याला. हे सर्व बसलेले सोन्याहून पिवले आहेत, बरोबर का? पण इथून सांगणारा हजर नाही, त्याला काय करणार? सांगणारा हजर पाहिजे, तर ते हजर राहतील. सांगणारा गैर हजर, ते कसे हजर राहतील? असा विषय. म्हणून नाना आता शोभाताईंनी सांगितलं विषय, सर्वांनी चांगला सांगितला अनुभवाचा. तर नाना कालव्याला असायचे कंपनीमध्ये. एकदा शोध लागला, नानानं शोधणे ठेवली, एक एक माणूस तयार करून, एक एक दोन दोन चार चार. कारण ती हे लागली की नाही, पडिले वलन इंद्रिया सकल भाव तो निराला नाही. मुद्दाम घरी जायचा, कसं चालले काय चालले, माल घातली मी. हा असं. मग ते आम्हाला नाही जमणार. आईला विचारायला गेलं, बाबा विचारा ना, आम्ही आलेले आहे ना, काय काय. म्हणजे 1 तासामध्ये माणूस तयार व्हायचा ना, आता पण होतो. 1 तासामध्ये तयार होतो माणूस, पण त्याच्या सगळ्या अडचणी सोडवाव्या लागतात. तुला काही शंका आहे का? असेल तर ती सोडवायची. तुला काही भरम आहे का? ती सोडवायची. तुला काही भीती आहे का? ती सोडवायची. तुला कोणाला विचारायचं आहे का? हे सर्व शंका सोडवले, मग तुझं आता काय आहे? आता काहीच उरलं नाही, चल आमच्या बरोबर. कुठे न्यायचा? नाना घरी अनुग्रह द्यायचा, घरी आणून बाकीचं सर्व ते त्याच्यामध्येच. आणि मग चिंतन करून घ्यायचा. हे कामगिरी जी चालू झाली याच्याने फायदा कोणाचा झाला?
आपला झाला फायदा. आपण जे दुसऱ्यासाठी करतो दुसऱ्याचंही होतं, पण आपला पण फायदा होतो. म्हणून हे जे परमार्थ आपल्यासाठी करायचं आहे, पण दुसऱ्याच्या माध्यमातून करायचं. जेव्हा दुसऱ्याला आपण इथून तुम्ही जेवढं सांगत राहाल तेवढे तुमच्यामध्ये वाढत जाणार. ज्ञान वाटल्याने वाढत असतं. ज्ञान दाबून ठेवला तर तो वाढत नसतं, तो तिथेच राहतो. म्हणून नानांचा सहवास भरपूर झाला. नानांना पण विचारायचो, नाना हे कसं काय अभंगाचा अर्थ? आता तरी पुढे हाची उपदेश. नाना सांगायचे त्यांच्या पद्धतीने. परत आम्ही बऱ्याच ठिकाणी बेऱ्यावर पण जायचो त्या टायमाला. बाबूदादा असायचे बघा. विषय कुठून आला? नाना डोंबिवलीमध्ये राहायचे, नारायण बाबा बावनचाला राहायचे. असा परमार्थ आपल्या श्रीपाद बाबांना घोटी करून तिथून आलेला आहे. नानांकडनं सोनारपाड्यामध्ये गेलं, सोनारपाड्यामध्ये आपले परत आला. आपल्यापासून बरेच पंचक्रोशीमध्ये असा चालू झाला. दिव्यामध्ये आला. मोठा गाव, कुंभारकांपाडा, वाकलन, काटे असे सारखे म्हणजे चांगले चांगले असे हिऱ्या तयार झाले ते बाबांचे. आणि मग नानां परत येऊन मग आपला संवाद झाला आणि मग आता आपला जो समागम चालू आहे हे तिथून चालू आहे. म्हणून नानांची पण कृपा आहे. आम्ही सर्वांना आपले गुरु समानच सद्गुरू समाज मानतो. कोणी असेल आपलं कारण एकनाथ महाराज म्हणतात तुम्ही तर सर्व सद्गुरूच्या मूर्ती. बघा, तुम्ही सर्व सद्गुरूच्या मूर्ती. माऊली म्हणतात की ज्ञानियांचा राजा गुरु महाराव मनसी ज्ञानदेव तुम आईशे. मज पामरा काय थोरपण पायीची वाहन पायी बरी पुंडली कवरदा हरी. चला श्री आता ज्ञानदेव या तुकाराम ठिकाणी शेवटची पंढरीनाथ 10 मिनिटं भगवान की जय. माऊली हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज गुरु माऊली सच्चिदानंद. तुकाराम बाबा यांचा हरे 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 कृष्ण राधा कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण राधा कृष्ण